राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत चालवल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांमध्ये पुन्हा एकदा मोठा घोटाळा उघडकीस आलाय। जिल्हा महिला रुग्णालयातील SNCU विभागात मनुष्यबळ पुरवठ्याशी संबंधित निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता उघडकीस आली आहे। अकोला जिल्ह्यातील जिल्हा महिला रुग्णालयात मनुष्यबळ पुरवठ्यासाठी निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता आणि नियमांचं उल्लंघन झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत SNCU विभागात मानव संसाधन सेवा पुरवण्यासाठीची निविदा प्रक्रिया फक्त JEM पोर्टलवर प्रकाशित करण्यात आली होती, तर सरकारी नियमांनुसार ही प्रक्रिया ई-निविदा पोर्टलद्वारे करायची होती। या बेकायदेशीर प्रक्रियेत 72 निविदाधारकांनी भाग घेतला होता, परंतु तांत्रिक तपासणीत केवळ 4 जणांना पात्र मानले गेले आणि शेवटी फक्त 2 निविदाधारकांची निवड करण्यात आली। ही संपूर्ण प्रक्रिया 1 डिसेंबर 2016च्या शासन निर्णयाच्या विरुद्ध असल्याचं आढळून आलं। 7 सदस्यीय चौकशी समितीनं या प्रकरणाची चौकशी करून आरोग्य उपसंचालकांना अहवाल सादर केला, ज्यामध्ये गंभीर त्रुटी आणि मार्गदर्शक तत्वांचं अज्ञान असल्याचं आढळून आलं। यानंतर कार्यकारी अधिकारी प्रज्ञा सोनटक्के यांनी शुक्रवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर तरंग तुषार वारे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जयंत पाटील आणि प्रशासकीय अधिकारी AN हमरे यांना निलंबित करण्याचे आदेश जारी केले। निविदा प्रक्रियेतील अनियमिततेमुळे आरोग्य विभागातील 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकाच वेळी निलंबित करण्याची अकोला जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई आहे। आता या अधिकाऱ्यांविरुद्ध पुढील विभागीय चौकशी केली जाईल।